15 मार्चला झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरांचं अनालिसिस आपण या ठिकाणी घेत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण भंडारा जिल्ह्याचं जीएस आणि मराठीचं अनालिसिस या ठिकाणी घेतलेलं आहे. भंडारा जिल्ह्याचा जो पेपर आहे तो साधारणतः कठीण पेपर होता असं विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी चर्चा होती. तो कठीण नाही तर स्टेटमेंट वाईजचा पेपर होता आणि आपण जर डेफिनेशन कन्सेप्ट क्लिअर केलेल्या असतील तर तो पेपर आपल्याला साधारणतः सोडवतो आणि सोप्या पद्धतीचा जातो. आज जो पेपर आपण बघणार आहोत तो साधारणतः बुलढाणा जिल्ह्याचा पेपर आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचा पेपर हा मॉडरेट लेवलचा पेपर होता. कठीणही नाही आणि सोपाही नाही, साधारणतः मॉडरेट लेवलचा पेपर बुलढाणा जिल्ह्याचा आला होता. कशा पद्धतीचा आहे बुलढाणा जिल्ह्याचा पेपर हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचं जीएस आणि मराठी या दोनही विषयांचा आपण अनालिसिस पाहणार आहोत. त्याच पद्धतीनं पेपरमध्ये प्रश्न कोणकोणत्या पद्धतीचे विचारला जातात, म्हणजे करंट अफेअर जास्त येतंय की फॅक्च्युअल डाटा जास्त येतोय की जिल्ह्यासंबंधीची माहिती जास्त येते, हे आपण आता भंडारा जिल्ह्याबद्दल आपण बघितलं तर जिल्ह्या संदर्भातच्या माहितीचे 5 ते 6 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडलेले पाहायलाच भेटतात. करंट अफेअर बद्दल 2 ते 4 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडलेले पाहायलाच भेटतात. आणि जो डाटा आपण भूगोल किंवा इतिहास किंवा राज्यशास्त्रातनं करतो त्याच्यावरती आपल्याला प्रश्न पाहायला भेटतात. मग आपण बरेचदा असं विद्यार्थी म्हणतात की करंट अफेअर ज्यावरती जास्त प्रश्न आले आणि मग बाकीचे जे फॅक्च्युअल डाट्यावरचे प्रश्न येतात ते आपल्याकडनं त्या ठिकाणी सुटून जातात किंवा राहून जातात. मग तसं काही होता कामा नये. येणारे जे पोलीस भरतीचे पेपर आहेत ते येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आपण कशी तयारी करायला पाहिजे आणि या झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरमधनं आपण काय घ्यायला पाहिजे, निदान जीएस मध्ये आणि मराठीमध्ये तर आपण 20च्या वर त्या ठिकाणी गेलो पाहिजे आणि जीएस मध्ये त्या ठिकाणी आपण 20च्या वर पर्यंत पोहोचलो पाहिजे. कशा पद्धतीचं आपलं प्लॅनिंग सुद्धा असलं पाहिजे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये जाणून घेऊया. बुलढाणा जिल्ह्याचा पोलीस भरतीचा पेपर कशा पद्धतीने झाला आपण बघूया. आता बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस भरतीचा पेपर जर का आपण बघितला तर साधारणतः एक 25-26व्या प्रश्नापासून आपल्याला जीएस सुरू झालेलं दिसतं. कशा पद्धतीचं जीएस आहे बुलढाणा जिल्ह्याचं ते बघू आपण. एक मॉडरेट लेवलचं जीएस आहे, हार्डही नाही आणि सोपंही नाही. काही करंटचे प्रश्न आहेत, काही करंटचे प्रश्न त्या ठिकाणी नाहीत. हे बघा, इथपासून 26व्या प्रश्नापासून त्या ठिकाणी जीएस बुलढाणा जिल्ह्याचं काय होतं सुरू होतं. आता काय म्हटलेलं आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा राज्यात किती जिल्हे होते. आता प्रश्न आपण बघितला, प्रश्न कोणत्या पद्धतीचा आहे, फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न आहे, जुना आहे, अजिबात करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न हा नाहीये. जुना प्रश्न आहे, महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल या चॅप्टरशी निगडीत असलेला प्रश्न आहे. आणि काय आहे मग, 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते, तर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. त्यावेळेचे विचारले. किमान महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल हा चॅप्टर जर आपण केला तर आपला साधारणतः एक प्रश्न त्या ठिकाणी सुटतो. 1 मेला किती जिल्हे होते आणि आता किती जिल्हे आहेत. म्हणजे आपण एक विचार करत असतो की करंट अफेअर वरती जास्त प्रश्न येतात. करंट अफेअर वरती नक्कीच प्रश्न येतात, पण काही प्रश्न असे असतात की जे फॅक्च्युअल डाटातले असतात, भूगोलातले असतात, राज्यशास्त्रातले असतात. त्यातल्या त्यात पोलीस भरतीमध्ये कोणते सब्जेक्ट जास्त फोकस केलेले असतील तर ते भूगोल आणि राज्यशास्त्र आपल्याला जास्त फोकस केलेले असल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग हा कशाचा आहे, फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न आहे, भूगोलाचा आहे, करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न हा नाहीये, भूगोलचा प्रश्न आहे. आणि भूगोलही कुठला आहे, महाराष्ट्राच्या भूगोलामधला हा प्रश्न आहे. पहिल्याच धड्यातला, अगदी महाराष्ट्राची निर्मिती सुरू केली आपण तर पहिल्याच धड्यातला हा ठिकाणी हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण साधारणतः कशा पद्धतीचा आहे, तर महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो. हा सुद्धा प्रश्न कुठे करंट अफेअरचा प्रश्न आहे, हा करंट अफेअरचा नाही, फॅक्च्युअल डाटाशी आहे. आता पोलीस भरतीची परीक्षा देतोय त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटशी निगडीत असलेली माहिती, पोलीस खात्याची स्थापना, पोलीस वर्धापन दिन, पोलीस बलिदान दिन किंवा हे सर्व दिवस आपले पाठ असणं त्या ठिकाणी गरजेचे आहेत किंवा माहिती असणं आपल्याला ठिकाणी गरजेचं आहे. किंवा पोलीस डिपार्टमेंटची रचना कशी आहे, पोलीस खात्याची रचना कशी आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग परत फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न त्या ठिकाणी पोलीस संरचनेमधून हा आलेला आहे. आपल्याला जीएसचं चॅप्टर वाईज त्या ठिकाणी अनालिसिस सुद्धा करता आलं पाहिजे की हा कुठून आला, करंट अफेअरचे नेमके कुठून किती प्रश्न आले आणि कोणत्या पद्धतीच्या करंट अफेअर्सचे आले आणि जीएसचे फॅक्च्युअल डाटाचे आले असतील तर कोणत्या पद्धतीचे आले आणि कुठून आले हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. मग महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो, 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दिन हा साजरा केला जातो.
फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न आहे, पोलीस संरचनेसंदर्भातचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 26 वाला फॅक्च्युअल डाटाचा होता, 27 सुद्धा फॅक्च्युअल डाटाचाच प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू आपण कसा आहे. भारतीय राज्यघटनेतील कुठल्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे? राज्यशास्त्रातला प्रश्न आहे, करंट अफेअरचा प्रश्न नाही, परत फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न आहे. म्हणजे हे माहितीचा प्रश्न आहे आपला, की भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे? तर मूलभूत हक्कामधील कलम क्रमांक 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं त्या ठिकाणी संबोधलेलं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकना संदर्भातली कलम क्रमांक 32 आहे. आपल्याला माहित आहे कलम क्रमांक साधारणतः 14 ते साधारणतः 31 किंवा 30 पर्यंत आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत भाग क्रमांक 3 मध्ये. आणि काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं की हे मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं, या मूलभूत हक्कांचा साधारणतः भंग झाला, हे मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे कायदे जर कुठल्या गव्हर्नमेंटनं केले, ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, तर न्यायालयाकडे जाऊन आपल्याला ते प्राप्त करून घेता येतात. मग याच्यातच आपल्याला मूलभूत हक्क दिला कलम क्रमांक 32 अंतर्गत, की आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपले हक्क त्या ठिकाणी प्राप्त करून घेऊ शकतो. आणि कलम क्रमांक 226 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये जाऊन सुद्धा आपण आपले मूलभूत हक्क त्या ठिकाणी प्राप्त करून घेऊ शकतो. ह्या पद्धतीचा प्रश्न, परत फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न, म्हणजे 3 प्रश्न बघतोय आपण. 25 प्रश्न एकूण जीएस चे आलेले आहेत. किती प्रश्न आलेले आहेत जीएस चे? 25 पैकी फॅक्च्युअल डाटावरचे सध्या आपले 3 प्रश्न त्या ठिकाणी झालेले आहेत, जे आपण थोडा जरी अभ्यास केला तर आपले त्या ठिकाणी निघतात साधारणतः. पुढचा बघा, जिल्ह्याशी निगडीत प्रश्न आहे. जर जिल्ह्याची माहिती केली तर आपला प्रश्न सुटतो. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीवरील जलाशयाला काय नाव आहे? खडकपूर्णा प्रकल्प किंवा खडकपूर्णा जलाशय हेच नाव बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाला त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. जलाशयाशी संदर्भात असलेले प्रश्न किंवा संबंधित जिल्ह्यामध्ये असलेले धरणं असतील, नद्या असतील, त्या ठिकाणी सरोवर असतील किंवा त्या जिल्ह्याच्या सीमा असतील, त्या जिल्ह्याबद्दलची प्रशासकीय माहिती असेल, त्या जिल्ह्याबद्दलची भौगोलिक माहिती असेल, त्या जिल्ह्याबद्दलची प्राकृतिक माहिती असेल, तर काही महत्वाच्या संस्था असतील तर त्या संदर्भातली माहिती, ज्या जिल्ह्यात आपण पोलीस भरतीचा फॉर्म भरत आहोत त्या जिल्ह्याची माहिती आपण करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्यावरती आपल्याला 5 ते 6 प्रश्न आरामात पडलेले दिसतात. बाकीचे प्रश्न आपल्याला फॅक्च्युअल डाटावरती पडलेले दिसतात आणि 5 ते 6 प्रश्न आपल्याला करंट अफेअर वरती पडलेले त्या ठिकाणी दिसतात. मग हा प्रश्न जिल्ह्याच्या माहितीच्या संदर्भामध्ये आहे, की बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा नदीवरती खालीलपैकी कुठले जलाशय आहे? तर बुलढाणा जिल्ह्याच्या खडकपूर्णा नदीवरती खडकपूर्णा प्रकल्प हेच एक जलाशय आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण कशा पद्धतीचा आहे. विज्ञानाचा प्रश्न आहे बघा, विज्ञानाचा प्रश्न आहे पुढचा. विज्ञान संदर्भात आपल्याला विज्ञानाची 2-3 प्रश्न त्या ठिकाणी, एक ज्ञान म्हणून विज्ञानाचा आपल्याला त्या ठिकाणी विचारल्या जातातच. आपल्या सिलेबसचा अभ्यासक्रमाचा भागही आहे. आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोण आहे? आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कार्बोदके आहेत. म्हणजे कार्बोहायड्रेट्स ज्याला म्हणतो आपण. कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात. मग आहारातील प्रमुख स्रोत त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स आहेत. परत सायन्सचे कुठं करंट अफेअर्सच्या संदर्भात प्रश्न आहे नाही, मी विद्यार्थ्यांबद्दलची चर्चा सांगत आहे. बऱ्याच बद्दल ऐकायला भेटते की करंट अफेअर्स जास्त विचारतात, पण फॅक्च्युअल डाटा ही तेवढाच विचारतात. आपल्याला आलेला नाही तो प्रश्नाकडे आपण जास्त फोकस करतो, पण येणारे प्रश्न जे फॅक्च्युअल डाटातले प्रश्न आहेत, जे हातचे मार्क आहेत आपल्या, ते आपल्या हातून त्या ठिकाणी जाता कामा नये. मग आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? तर कार्बोदके हा आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. बघा 31 नंबरचा प्रश्न परत जिल्ह्याच्या माहितीच्या संदर्भातला प्रश्न आहे, की राजे लखोजीराव जाधव यांची समाधी कोठे आहे? आता लखोजीराव जाधव हे जिजामातांचे वडील होते आणि आपला बुलढाणा जिल्हा जो आहे, हा बुलढाणा जिल्हा साधारणतः जिजामातांची जन्मभूमी राहिलेला आहे. आपला विदर्भ त्या बाबतीत भाग्यवान आपण समजतो त्या ठिकाणी. आणि मग राजे लखोजीराव जाधव यांची समाधी कुठे आहे? तर सिंदखेड राजा, जिजाई कुठच्या होत्या? सिंदखेड राजाच्या. लखोजीराव राजांची सनद सिंदखेड राजाची होती. त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. परत करंट अफेअर्सचा प्रश्न नाही, फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी हा प्रश्न आपला सुटतो. पुढचा प्रश्न बघा कसा आहे. आता हा आपण प्रश्न करंट अफेअर मध्ये टाकू शकतो, की विमानातील त्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स कोणत्या रंगाचा असतो? यावर्षी झालेले किंवा मागच्या वर्षी झाले साधारणतः विमान अपघात हे बऱ्यापैकी चर्चेमध्ये असल्यामुळे, अहमदाबाद प्लेन क्रॅश असेल किंवा आपल्या महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांचं झालेलं
प्लेन क्रॅश असेल, यामुळे हे प्लेन क्रॅश झाल्यानंतर बाबा प्लेनमध्ये काय घडलं होतं हे सांगण्यासाठी त्या प्लेनमध्ये एक बॉक्स असतो, ज्याला आपण नेहमी म्हणतो की ब्लॅक बॉक्स. जेव्हा समोरील एखादं प्लेन क्रॅश झाल्यानंतर तेव्हा नेमकं कळेल की दोन पायलट मध्ये काय संभाषण झालं होतं त्यावेळेला, ज्या वेळेला एरोप्लेन खाली पडणार होतं, विमान खाली पडणार होतं, त्यामुळे दोन पायलटांमध्ये काय संवाद झाला होता, इंजिन फेल झालं होतं का, इंधन पुरवठा तुटवडा त्या ठिकाणी संपला होता, की विजिबिलिटी नव्हती, की सिग्नल व्यवस्थित भेटलं नाही, की धावपट्टी दिसली नाही, काय म्हणजे पद्धत होती, ते सर्वच त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं विमान जर पडलं तर पहिला आधी ब्लॅक बॉक्स शोधला जातो. आता ब्लॅक बॉक्स जरी त्याला म्हणत असले तरी त्याचा कलर हा ब्लॅक रंगाचा नसतो. विमान खाली पडल्यानंतर साधारणतः ते फ्युएलने भरलेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये आग लागते आणि आग लागल्यामुळे त्याच्यातले बरेचशा गोष्टी जळतात. त्यामुळे ब्लॅक बॉक्स काळ्याच रंगाचा असेल तर आपल्याला ओळखू येत नाही तो कोणत्या रंगाचा असू शकते. मग तो विमान पडल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनसाठी लवकर शोधता यावा किंवा दिसावा म्हणून त्याचं नाव जरी ब्लॅक बॉक्स असलं तरी तो ऑरेंज म्हणजे केशरी रंगाचा त्या ठिकाणी असतो. तो लवकरात लवकर त्या विमानाच्या मलब्यातनं आपल्याला त्या ठिकाणी दिसला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला तो दिलेला असतो. मग हा करंट अफेअरच्या संदर्भात किंवा एकदा रिसेंटमध्ये आता आपल्या इथं विमान अपघात बऱ्यापैकी घडलेले आहेत, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला टाकल्याचे पाहायला मिळतो. मग हा करंट अफेअरची वरून जर आपण बघितले 31व्या प्रश्नापर्यंत 5 प्रश्न आपल्याला सरळ सरळ फॅक्च्युअल डाट्यावरती त्या ठिकाणी होते. ब्लॅक बॉक्स हा ऑरेंज रंगाचा असतो. पुढचा प्रश्न बघू आपण कसा आहे. नवीन फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले? नवीन फौजदारी कायदे, नवीन गव्हर्नमेंट आली आपल्या देशामध्ये आणि नवीन गव्हर्नमेंट आली आणि त्या नवीन गव्हर्नमेंटनं नवीन फौजदारी कायदे आयपीसी वगैरे वगैरे ह्या कलम बदलल्या, भारतीय न्याय संहिता, भारतीय त्या ठिकाणी एव्हिडन्स ऍक्ट अशा पद्धतीचे नवीन कायदे आपल्या ठिकाणी आणले आणि नवीन कायदे त्या ठिकाणी लागू केले. लागू केव्हा होत असतात? जेव्हा संसद दोन्ही कायदे पास करतात, राष्ट्रपती त्याच्यावरती सही करतात, त्याच्यानंतर साधारणतः ते कायदे लागू होतात. तर 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायदे हे त्या ठिकाणी भारतामध्ये लागू झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघू, हा सुद्धा करंट अफेअरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू, 10,000 धावा पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? आता हा करंट अफेअरची प्रश्न आहे संबंधित, कारण याच वर्षी मागच्याच वर्षी आपण महिला एक दिवसीय विश्वचषक त्या ठिकाणी जिंकलो आहे. भारत पहिल्यांदा महिला एक दिवसीय विश्वचषक जिंकलेलो आहे. क्रिकेटच्या बद्दल आपण जेव्हा माहिती पाहतो ना तर आपल्याला माहिती आहे की मेन्स क्रिकेटच चर्चेमध्ये असतं, पण सगळ्यात पहिले महिला वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप झाला होता. मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप नंतर झाला, म्हणजे आधी महिलांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप किंवा मेन्स क्रिकेट टीम ही नंतर आली. आधी भारतीय महिला क्रिकेट टीम त्या ठिकाणी झालेली आहे किंवा आधी महिलांचा क्रिकेट वर्ल्ड कप त्या ठिकाणी झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या भारताने त्या ठिकाणी पार्टिसिपेट केलं होतं. एवढी जुनी आपल्या भारताची वुमन क्रिकेट टीम आहे आणि नक्कीच 10,000 धावा भारताकडनं पहिल्या पूर्ण करणारे असतील तर माझ्याही वैयक्तिक अतिशय आवडीच्या क्रिकेटर मिताली राज यांनी सगळ्यात पहिले भारतीय महिला क्रिकेटर म्हणून त्या ठिकाणी 10,000 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. हा सध्या साधारणतः आपल्या करंट अफेअरचा आहे, कारण आपण रिसेंटली वन डे वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलेलो, वुमन्स वन डे वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलेलो. आयसीसीची एक नवीन ट्रॉफी आपल्याकडे त्या ठिकाणी आलेली आहे. स्मृती मंधाना हे सध्याच्या आघाडीच्या फलंदाज आहेत. हरमप्रीत कौर ह्या वन डे वर्ल्ड कपच्या त्या ठिकाणी कॅप्टन होत्या आणि शेफाली वर्मा ह्या सुद्धा ऑलराऊंडर म्हणून सध्या भारतीय टीम मध्ये आहेत. मिताली राज ह्या जरा रिटायर झालेल्या आहेत, पण त्यांनी सगळ्यात पहिले भारताकडनं 10,000 धावा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न बघू आपण कसा आहे. देशातील राजभवनाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? राजभवन हे नाव बदलायचे आहे. राजभवन आपल्या देशामध्ये आता थोडं आपण कॉमन सेन्स पण लावतो, राजभवन म्हणून नाव जर बदलायचं असेल तर काय केलं असेल बाबा? लोकभवन हे नाव करण्यात आलं. का बरं? लोकशाही आहे आपल्या देशामध्ये, लोकशाही असल्यामुळे राजभवनाऐवजी लोकभवन जर नाव केलं तर सुसंगत वाटेल, म्हणून राजभवनाचं नाव देशातील राजभवन बदलून काय करण्यात आलेलं आहे? लोकभवन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण आणखीन कशा पद्धतीचा आहे त्या ठिकाणी. परत बघा, अमरावती क्वांटम व्हॅली हा भारतातील पहिला क्वांटम व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? सोपी गोष्ट आहे. अमरावती हे काय आहे?
अमरावती हे साधारणतः आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे. कोणत्या राज्यात उभारला जात असेल तर आंध्र प्रदेशमध्ये. आपल्या अमरावतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अमरावती जिल्हा आहे, तिथं क्वांटम व्हॅली प्रकल्प उभारण्याचा प्रश्नच येत नाही, कारण एवढं डेव्हलप शहर आहे. अमरावती शहर हे डेव्हलप करायचं आहे, कारण आंध्र प्रदेशमधनं तेलंगणा हे राज्य वेगळं झाल्यानंतर, तेलंगणाला हैदराबादची राजधानी दिल्यानंतर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती घोषित केली, आणि अमरावतीला घोषित केल्यानंतर तिला डेव्हलप करायचं होतं. तो पहिला मग क्वांटम व्हॅली प्रकल्प किंवा अमरावती डेव्हलपमेंट प्रकल्प जो आहे तो आंध्र प्रदेश राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. पीएम राहत ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आता पीएम राहत योजना ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर रस्ते अपघाताशी साधारणतः पीएम राहत योजना ही संबंधित आहे. रस्ते अपघातामध्ये अपघातग्रस्त झालेल्या लोकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असते, तातडीच्या उपचाराची आवश्यकता असते. मग त्यांना राहत योजनेतनं 7 दिवसांपर्यंतचा मोफत उपचार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो. रस्ते अपघातामध्ये जे लोकांना गंभीर दुखापत झालेली आहे त्या लोकांसाठी पीएम राहत योजना ही केंद्र सरकारमार्फत चालवण्यात येणारी एक योजना त्या ठिकाणी आहे. हा सुद्धा करंट अफेअर वरती आलेला प्रश्न आहे. फॅक्च्युअल डाटावरती आणि करंट अफेअर वरती आलेला प्रश्न बघा आता. इराणमध्ये वाढलेल्या तणावामुळे तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम राबवली? तिकडच्या लोकांना, इराण आपल्याला माहित आहे, इस्रायल अमेरिकेनं संयुक्तपणे इराणवरती त्या ठिकाणी हमला केलेला आहे. जे काय असेल अणुचाचणी केली नाही पाहिजे म्हणून वगैरे त्याच्याबद्दलचे कारण आहेतच त्यांचे. पण तिथं सध्या आता भारतीय नागरिक आसपासच्या देशांमध्येच होते. आपल्याला माहिती आहे आखाती जे देश आहेत, इराण, इराक, कुवेत किंवा सौदी अरेबिया हे देश असतील, या देशांमध्ये एक एरोप्लेनचं स्टँड सुद्धा आहे. म्हणजे लांब पल्ल्याचे जे विमानं अमेरिकेत जाणारे असतील किंवा लंडनला जाणारे असतील, युरोपियन कंट्रीजमध्ये जाणारे असतील, ते बऱ्यापैकी त्या कंट्रीजमध्ये स्टेज करतात, किंवा आपले लोक सुद्धा कामानिमित्त इराण या देशामध्ये गेलेले आहेत. आणि तिथं अचानक आता युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मग तिथल्या भारतीय नागरिकांना किंवा भारतीय लोकांना तिकडनं बाहेर काढण्याचं काम हे भारतीय सरकारमार्फत केलं जातं. आणि त्याला नक्कीच मग ते ऑपरेशन सारखंच करावं लागतं, कारण की पूर्ण एअर स्पेस हे फायटर जेट्स किंवा ड्रोन्स किंवा मिसाईल्सने घेतलेली असते आणि आयडेंटिफाय झालेली असते. त्याच्यातनं जर लोकांना बाहेर काढायचं असेल तर एका ऑपरेशन पद्धतीनेच आपल्याला करावं लागतं. तर ऑपरेशन सिंधू हे त्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. इराणमध्ये असलेल्या भारतीय लोकांना त्या ठिकाणी भारतामध्ये परत आणण्यासाठी, किंवा बाजूबाजूच्या देशामध्ये असलेल्या भारतीय लोकांना ज्यांना युद्धजन्य परिस्थितीचा धोका आहे, त्यांना युद्धजन्य परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू हे त्या ठिकाणी राबवलेलं आहे. नुकतेच निधन झालेले भारताचे स्टॅच्यूमॅन राम सुतार यांना या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे. यांना कोणत्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? तर 2025 साली त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्या महाराष्ट्रामार्फत देण्यात येणारा सर्वोच्च त्या ठिकाणी सरकारमार्फत देण्यात येणारा पुरस्कार आहे. आणि राम सुतार यांना त्या ठिकाणी हा पुरस्कार 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी प्रदान केला होता. हा सुद्धा करंट अफेअरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. एकूण 4 आपल्याला करंट अफेअरचे प्रश्न विचारलेले आहेत. सुरुवातचे 5 हे फॅक्च्युअल डाटाचे प्रश्न आहेत. हे अनालिसिस मात्र नक्की लक्षात ठेवायचं. आता हेल्पलाईन क्रमांक हा आपण फॅक्च्युअल डाटाचाच प्रश्न समजू, कारण पोलीस खात्यामध्ये आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला विविध प्रकारचे हेल्पलाईन क्रमांक आपलं पाठ असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. काय विचारलेलं आहे? खालीलपैकी अनुक्रमे महिला मदत हेल्पलाईन क्रमांक व बाल मदत हेल्पलाईन क्रमांक कोणते? मग महिला मदत हेल्पलाईन क्रमांक आणि बाल मदत हेल्पलाईन क्रमांक कोणते आहेत? तर महिला मदत हेल्पलाईन क्रमांक त्या ठिकाणी 1091 आहे, 1091, आणि बाल मदत हेल्पलाईन क्रमांक 1098 त्या ठिकाणी आहे. म्हणजे 2 नंबर त्याचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे, बाकीचे आन्सर्स त्या ठिकाणी चुकीचे आहेत. अशा पद्धतीचं अनालिसिस आपल्याला त्या ठिकाणी केलेलं असतं. हेल्पलाईन क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी पाठ करावे लागतात. फॅक्च्युअल डाटाचाच भाग आहे. पुढचं बघू आपण. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे? फॅक्च्युअल डाटाच म्हटलं जाते, आपण परत करंट अफेअरचा प्रश्न म्हटला जात नाही. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 3 स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त आहे. बघा कोणकोणते स्थळ. एक म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर, जिल्ह्याची माहिती असणाराही आपण त्या ठिकाणी प्रश्नाला त्या ठिकाणी म्हणू शकतो. एक म्हणजे लोणार सरोवर, दुसरं म्हणजे नांदूर मधेश्वर पक्षी अभयारण्य आहे, नांदूर मधेश्वर जिल्हा नाशिक मधलं. आणि त्याच्यानंतर ठाणे खाडी पेंग्विन अभयारण्य, ठाण्याची जे कारले खाडी, ठाण्याला खाडी आहे, ते खाडी जे आहे ना ते सुद्धा
रामसर अभयारण्य ही तीनही आहेत. मग वरील पैकी सर्व असणारा ऑप्शन आहे बघा, चौथ्या नंबरचं वरील पैकी सर्व असं असणारं ऑप्शन आहे. मग वरील पैकी सर्व रामसर स्थळ महाराष्ट्रामध्ये आहेत. एकूण 3 आहेत आणि 3चे 3ही आपल्या पेपरमध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सारखे सारखे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी रिपीट झालेले पाहायला मिळतात. सेम अशाच पद्धतीचा प्रश्न जर काही विद्यार्थ्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या त्या ठिकाणी जीएस मध्ये सेम रामसर स्थळांबद्दलचा प्रश्न आपल्याला पडलेला पाहायला दिसतो 15 तारखेच्या पेपरमध्ये. चंद्रपूरमध्ये हा सेम प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे. हेल्पलाईन क्रमांका संदर्भातला प्रश्न अमरावती जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सेम. बऱ्यापैकी आपल्याला प्रश्न सारखे सारखे पडलेले असल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तालुक्यांसंदर्भातची किंवा जिल्ह्यासंदर्भातची ही माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत. एकमेव जिल्हा आहे महाराष्ट्रातला बुलढाणा जो तालुक्यांच्या बाबतीमध्ये एकटाच आहे. त्याच्यात एकट्यातच 13 तालुके आहेत. बाकी सर्वात जास्त तालुके असणारे यवतमाळ आणि नांदेड 16, मग 15 मध्ये 4 आहेत आणि मग 14 मध्ये 4 आहेत. एकटाच असा आपला बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यामध्ये एकट्यातच 13 आहेत. बाकी महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्यामध्ये 13 तालुके त्या ठिकाणी नाही. या बाबतीत आपण एकटे आहोत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर 13 तालुके आहेत. इराण देशाची राजधानी कोणती? जरासक आपण युद्धाची बातमी पाहिली असेल की नाही, जराशी का मिसाईल इस्रायलच्या अमेरिकेच्या इराणवर फेकणं सुरू झालेले आहे. आता इराण मिसाईल फेकत सगळ्यात पहिले कशाला टार्गेट करणार आहे? अमेरिका राजधानीला टार्गेट करणार आहे. त्यांचे चीफ मारल्या गेले, मग कुठं मारल्या जाणार आहेत? ते राजधानीमध्येच असणार आहे. मग इराणची राजधानी काय आहे? तेहरान ही इराणची राजधानी त्या ठिकाणी आहे. कंदार हे अफगाणिस्तान मधलं आहे किंवा बाकीची शहरं सुद्धा दुसऱ्या राज्यामध्ये. तेहरान हे इराण मधलं त्या ठिकाणी इराणची राजधानी आहे, जिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एअर स्ट्राईक इस्रायल मार्फत किंवा अमेरिके मार्फत करणं त्या ठिकाणी चालू आहे किंवा त्या ठिकाणचं उद्ध्वस्त करणं चालू आहे. युद्धाची तीव्रता त्या ठिकाणी जास्त आहे. बोथा अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बोथा अभयारण्य, आता बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी बुलढाणा जिल्ह्याचे फॉर्म भरले असतील तर त्यांना साधारणतः ही इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यावं लागते की बोथा जिल्ह्याच्या बाबतीतला प्रश्न म्हणत असो आपण. पण जे बुलढाणा जिल्ह्यातलेच विद्यार्थी आहेत ते तर फॉर्म भरायला कशालाही गेले असतील तर आपल्याला माहित आहे बुलढाण्याला आपण बोथा मार्गेच जातो आणि बोथा अभयारण्य आपल्याला लागतं. त्यामुळे बोथा अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. हे सुद्धा जिल्ह्या संदर्भातली माहिती आपल्याला आहे. म्हणजे बघा 4 ते 5 प्रश्न, 5-6 प्रश्न आपल्याला करंट अफेअरचे आहेत. तर जिल्ह्याच्या बाबतीतले आपल्याला प्रश्न दिसून राहिले आणि फॅक्च्युअल डाटाचे, म्हणजे आपण जास्तीत जास्त मार्कांपर्यंत फॅक्च्युअल डाट्यानं सुद्धा पोहोचू शकतो आणि थोडं करंट अफेअर केलं तर करंट अफेअरच्या जवळ पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न बघू आपण कसा आहे. बघा परत जिल्ह्याच्या संदर्भातलाच प्रश्न आहे. 13 तालुक्यांबद्दलचाच प्रश्न आहे. बघा, रिकामी जागा हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही. आता इथं कोणता तालुका बुलढाणा जिल्ह्यातील नाही? तर बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपुरी तालुका आहे, देऊळगाव राजा तालुका आहे, सिंदखेड राजा तालुका आहे. पिंपळगाव राजा हा बुलढाण्यामध्ये तालुका नाही, हे गाव आहे. पिंपळगाव राजा हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे, तालुका त्या ठिकाणी नाही. मग पिंपळगाव राजा त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील कुठल्याही पद्धतीचा तालुका नाही. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द, परत फॅक्च्युअल डाटाचा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. करंट अफेअरचे प्रश्न आतापर्यंत आपण 5 बघितले, 5 ते 6 बघितले. तर फॅक्च्युअल डाटावरचे प्रश्न आपण त्या ठिकाणी आतापर्यंत 8-9 पर्यंत पोहोचलेले. जिल्ह्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मिळून जर गेलो तर आपण 11-12 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. म्हणजे आपण करंट अफेअर म्हणतो पण फॅक्च्युअल डाटावरचे प्रश्न त्या ठिकाणी जास्त पडतात. आणि त्यातल्या त्यात भूगोलाचे IMP चॅप्टर जर कुठले म्हटले आपण तर प्रशासकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल आणि नदी प्रणाली, हे 3 चॅप्टर वरती सर्वात जास्त, कुठली परीक्षा असो, सर्वात जास्त प्रश्न आपल्याला 3 चॅप्टर वरती पडलेले पाहायला भेटतात. गटात न बसणारा शब्द ओळखा. काय आहे गटात न बसणारा शब्द? तापी आहे गटात न बसणारा शब्द. का बरं? भीमा, गोदावरी असेल, भीमा असेल किंवा कृष्णा असेल, तीनही नद्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात. हे बघा, अशी सह्याद्री आहे, सह्याद्रीमध्ये तीनही नद्या एक समांतर पद्धतीने उगम पावतात. या तीनही नद्यांनी महाराष्ट्राचं क्षेत्र त्या ठिकाणी पाणलोट क्षेत्र व्यापलेलं आहे. या तीनही नद्यांचं विभाजन सह्याद्रीमधनं निघणाऱ्या उपरांगांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या उत्तरेस सर्वात जास्त असणारं एकमेव नदी खोरं ते म्हणजे तापी नदी खोरं. गटात न बसणारा
शब्द तापी का बरं आहे? महाराष्ट्रातली एकमेव नदी तापी उलटी जाते अरबी समुद्रामध्ये. गोदावरी असेल किंवा भीमा असेल किंवा कृष्णा असेल, या तीनही नद्या त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. भीमा नदी ही तर कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. महाराष्ट्रामध्ये भीमेचं क्षेत्र स्वतंत्र पद्धतीने दिलेलं आहे, पण मात्र आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये गेल्यानंतर आणि पुढे गेल्यानंतर भीमा ही कृष्णेला त्या ठिकाणी जाऊन मिळते कर्नाटकामध्ये गेल्यानंतर. आणि गोदावरी नदी तर आंध्र प्रदेशमध्ये जाऊन विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण करत बंगालच्या उपसागरात त्या ठिकाणी जाऊन मिळते. गटातनं बसणारा शब्द आहे तापी, कारण तापी नदी जी आहे मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. मध्य प्रदेशमधनं महाराष्ट्रात ते एकदा एंटर करते, हे परत अमरावती जिल्ह्याजवळ बाहेर पडते, परत एंटर करते आणि मग महाराष्ट्र हे करत अरबी समुद्र, गुजरातमध्ये जाऊन सुरतच्या जवळ पुढे अरबी समुद्रात जाऊन तापी मिळते. म्हणजे एकमेव त्या ठिकाणी पश्चिम वाहिनी नदी आहेत आणि बाकीच्या सर्व त्या ठिकाणी पूर्व वाहिनी नद्या आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा कशा पद्धतीचा आहे. फॅक्च्युअल डाट्यावरचे प्रश्न आहेत हे सांगण्याचा माझा अर्थ आहे की जेणेकरून आपण सिलेबस जो फॅक्च्युअल त्याच्यावर पण लक्ष थोडं द्यायला पाहिजे आणि बऱ्यापैकी आपले प्रश्न त्या ठिकाणी सुटतात. मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? मी प्रश्न क्रमांक वरचा जेव्हा आत्म्याचा, आता प्रश्न क्रमांक लक्षात नाही पण आत्मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा कोणाला म्हटला हा प्रश्न जेव्हा एक्सप्लेन केला तेव्हा तुम्हाला सांगितलं की कलम क्रमांक 32 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये आणि कलम क्रमांक 226 अंतर्गत, कलम क्रमांक 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि कलम क्रमांक 226 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये आपल्याला मूलभूत हक्कांचं त्या ठिकाणी हे झालं असेल, मूलभूत हक्कांचा भंग झाला असेल तर त्या ठिकाणी जाता येतं. फक्त सर्वोच्च न्यायालयात जाता येतं का? नाही. पहिलं ऑप्शन कटलं. दुसरं, दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालयाचा काही संबंध नाही. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्कांचा भंग झाला असेल तर जाता येतं उच्च न्यायालयामध्ये कलम क्रमांक 226 अंतर्गत. सर्वोच्च न्यायालयामध्ये ऑलरेडी आपला मूलभूत हक्कच आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाचा कलम क्रमांक 32 अंतर्गत. आणि आपल्या देशातलं कोर्ट अतिशय छान आहे विद्यार्थी मित्रांनो, मस्त त्या पद्धतीचे निर्णय आपल्या कोर्टामार्फत येत असतात आणि आपल्याला न्यायालयीन पुनर्विलोकन मिळालेलं आहे. कुठलाही मूलभूत हक्क आपला स्थगित कुठल्याही राज्यसत्तेमार्फत होत असेल तर आपण थेट न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. चला पुढचं, पोलीस हा विषय भारताच्या संविधानातील 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचीच्या यादीत आहे? राज्य सूचीमध्ये येतो. पोलीस हा विषय कशामध्ये येतो? त्या ठिकाणी राज्य सूचीमध्ये आलेला विषय आहे. समवर्ती सूची, केंद्र सूची आणि राज्य सूची 3 प्रकारचे असतात. समवर्ती सूचीमध्ये केंद्र आणि राज्य दोनही कायदे करू शकतात. राज्य सूचीमध्ये फक्त राज्यच कायदे करू शकतात. केंद्र सूचीमध्ये फक्त केंद्रच कायदे करू शकतं. 3 सूच्या आपल्या याच्यामध्ये 7व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत संविधानाच्या. त्यापैकी पोलीस हा राज्य सूचीचा विषय आहे. पुढील पैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही? तर आयकर प्रत्यक्ष कर आहे, महामंडळ कर प्रत्यक्ष कर आहे, सेवा कर हा प्रत्यक्ष कर नाही. आपलं उत्तर जे येतं 3 नंबरचं उत्तर, 2 नंबरचं उत्तर येतं, सॉरी, ब. त्याच्यानंतर जमीन महसूल हा सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. 3 प्रत्यक्ष कर आहेत आणि सेवा कर हा ठिकाणी अप्रत्यक्ष कर आपल्याला असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, टॅक्सेशन जेव्हा आपण शिकतो परत अर्थशास्त्राविषयीचा फॅक्च्युअल डाटाचाच प्रश्न आहे अर्थशास्त्रामधला की डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स, जो पैसा आपण इन्कम टॅक्स मध्ये डायरेक्ट टॅक्सच्या स्वरूपामध्ये देतो त्याला प्रत्यक्ष कर म्हणतात. जो अप्रत्यक्ष कर जीएसटीच्या माध्यमातून देतो त्याला आपण अप्रत्यक्ष कराच्या संदर्भामध्ये म्हणतो. सेवा कर हा अप्रत्यक्ष कर त्या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. तर काम करण्याची इच्छा असणे, क्षमता असणे, परंतु कामाची उपलब्धता नसणे याला कोणत्या प्रकारची बेरोजगारी म्हणतात? याला खुल्या प्रकारची बेरोजगारी त्या ठिकाणी म्हणतात. काम करण्याची इच्छाही आहे, काम करण्याची क्षमताही आहे, कामच नाही भेटून राहिलं, खुल्या प्रकारची बेरोजगारी त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो. साधारणतः 26 पासून 50 पर्यंत इथं आपले जीएस चे 25 प्रश्न आहेत. अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न आहेत. 5 ते 6 प्रश्न फक्त आपल्याला करंट अफेअरचे आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. बाकी सगळे प्रश्न फॅक्च्युअल डाटातले आहेत. त्यातल्या त्या जिल्ह्यामधले आपल्याला 4 ते 5 प्रश्न पाहायला मिळतात. म्हणजे जिल्ह्याची माहिती जर आपण केली, साधी प्राथमिक माहिती जरी केली तरी आपला पेपर सुटतो. दुसरी गोष्ट म्हणजे भूगोलामधले प्रश्न आपल्याला दिसतात. राज्यशास्त्र
समाजशास्त्रामधले प्रश्न आपल्याला दिसतात आणि अर्थशास्त्रामधले 1-2 प्रश्न आपल्याला दिसतात. जर आपण या विषयांचा आढावा घेतला तर आपला पेपर सुटू शकतो. मग आपण एक सेंटेन्स म्हणतो की करंट वरती जास्त प्रश्न येतात, करंट वरती प्रश्न येतात, पण कुठलाही असं कधीच होत नाही की 25च्या 25 प्रश्न त्या ठिकाणी करंट वरती टाकले. काही क्षमता असेल ना तर 25 पैकी 5-6 प्रश्न करंट वरती येतात, पण उरलेले 19 जे प्रश्न असतात 18-19 हे फॅक्च्युअल डाट्यावरती येतात. मग आपण 18-19 प्रश्न व्यवस्थित सोडवले आणि करंटच्या 5-6 प्रश्नांपैकी आपण जेवढा करंटचा अभ्यास शक्य होते तेवढा केला आणि याच्यापैकी साधारणतः आपण 4ही प्रश्न व्यवस्थित सोडवले तर साधारणतः 19 मध्ये 4 22-23 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचतो आणि आपल्याला 22-23-24च्या जवळ त्या ठिकाणी जायचं आहे. मग ज्यावेळी करंट पेक्षाही आपल्याला फॅक्च्युअल डाटाचा अभ्यास करायचा आहे. मी आधी सांगत आहे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये 3 चॅप्टर अतिशय महत्वाचे आहेत. राज्यघटनेमध्ये हे आपण जर पाहिलं कलम क्रमांक 1 पासून 51 पर्यंत आणि मग नंतर तिकडे राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील आणि केंद्रीय मंत्रिमंडळ असेल, राज्य मंत्रिमंडळ असेल, हे अतिशय IMP पॉईंट आणि महत्वाचे पॉईंट आहेत. तेवढे जरी केलं आपण तर आपल्या त्या ठिकाणी प्रश्न सुटतात परिशिष्ट किंवा अनुसूच्यांसहित. पुढचा विषय बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण, तो आहे म्हणजे मराठीचे कशा पद्धतीचे प्रश्न बुलढाण्यामध्ये विचारलेले आहेत ते बघू. मराठीचे प्रश्न साधारणतः सोप्या लेवलचे बुलढाण्यामध्ये किंवा मॉडरेट लेवलचे आल्याचे आपल्याला पाहायला भेटतं. हा 76व्या प्रश्नापासून साधारणतः मराठीमध्ये प्रश्न सुरू होतात. 25 प्रश्न पॅटर्न फॉलो केलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. 25-25-25चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25-25-25चा पॅटर्न फॉलो होईलच असं त्या ठिकाणी नाही. कारण काय आहे की 25-25चा पॅटर्न फॉलो केलाच पाहिजे अशी काही सक्ती नाहीये. मधामध्ये कुठलेही प्रश्न त्या ठिकाणी टाकू शकतात अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी असतात, पण इथं प्रॉपर पॅटर्न आहे. कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघू आपण. मराठीचा 76 नंबरचा पहिला प्रश्न, अनिता लाडू खात असे वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा. अनिता लाडू खाताय काय? नाही. खाणार होती का? नाही. खात असे म्हणजे जुनी सवय होती अनिताची लाडू खाण्याची. जुनी सवय, भूतकाळातील सवय जर कोणी सांगत असेल तर तो रीती भूतकाळ सांगतो. 2 नंबरचा ऑप्शन तो म्हणजे ब. रीती भूतकाळ किंवा रीतिकाळ हे सांगण्याचं काय काम करतं रीतिकाळ? भविष्यातली, वर्तमानातली किंवा भूतकाळातली चालू असणारी रोजची एखादी सवय सांगण्याचं काम हे रीतिकाळ करतं. मग जुनी सवय असेल तर रीती भूतकाळाने दर्शवली जाते, चालू सवय असेल तर रीती भविष्य काळाने वर्तमान काळाने दर्शवली जाते आणि येणारी सवय असेल तर रीती त्या ठिकाणी भविष्य काळाने दर्शवल्या जाते. हे झालेली सवय आहे. अनिता लाडू खात असे, कधी पूर्वी खात असे, आता नाही खात किंवा खाणार नाही आहे समोर, पूर्वी खात असेल तर त्याला आपण रीती भूतकाळ त्या ठिकाणी म्हणतो. पुढचा प्रश्न बघू कसा आहे तर, खालील गटातील शब्द समूहाची विसंगत शब्द ओळखा. आता विसंगत शब्द ओळखायचा आपल्याला 4 ऑप्शन आहे. पहिला बघा काय आहे अग्नी, त्याच्यानंतर दुसरा आहे विस्तव, त्याच्यानंतर तिसरा आहे अनिल आणि चौथा आहे पावक. ते विसंगत शब्द म्हणजे समानार्थी शब्द दिलेले आहेत बघा. अग्नी आणि विस्तव हे जे 2 शब्द आहेत एकामेकाला समानार्थी आहेत. त्याच पद्धतीनं पावक म्हणजे सुद्धा अग्नीच त्या ठिकाणी होतं. अनिल हा शब्द त्या ठिकाणी गटात न बसणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर 3 नंबरचं होतं क. अनिल हा गटात न बसणारा शब्द किंवा विसंगत शब्द त्या ठिकाणी आहे. हे तीनही शब्द एकमेकांना त्या ठिकाणी समानार्थी आहेत. हे तीनही शब्द अग्नीला त्या ठिकाणी समानार्थी आहेत. पुढचा बघू आपण प्रश्न कशा पद्धतीचा आहे तर, 78 नंबरचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे साधारणतः की ऊसाच्या पोटी कापूस. आता ऊसाच्या पोटी कापूस अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे. हे म्हण आहे आणि याचं काय म्हणणं आहे, सद्गुणी माणसाच्या पोटी सद्गुणी संतती किंवा सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती किंवा ऊसाच्या शेतात कापसाचे पीक, हे तर खालच्या दोनचं काही आपलं हे जुळत नाही. की ऊसाच्या पोटी कापूस म्हणजे सद्गुणी माणसाच्या पोटी ही त्या ठिकाणी दुर्गुणी संतती, 2 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला त्या म्हणीच्या अर्थाच्या जवळ जातं. पुढे बघू आपण, खालीलपैकी अनुनासिक ओळखा. आता ज्यांचा उच्चार नाकातनं केला जातं, मराठी व्याकरणामध्ये एकूण 5 अनुनासिक आहेत. मग 5 पैकी याच्यामध्ये कोणतं दिलेलं आहे ते बघू आपण.
3 नंबरचं बघा म, हे काय अनुनासिक आहे, हा स्वर आहे, हे हा सुद्धा स्वर आहे आणि हे व्यंजन आहे. म हे अनुनासिक आहे. म हे साधारणतः प च्या वर्गातलं अनुनासिक आपल्याला असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मराठीमध्ये 5 अनुनासिक आहेत आणि सर्वात शेवटचं अनुनासिक म्हणजे म अनुनासिक हे आहे. पुढचा प्रश्न बघू आपण कसा आहे तर खालील शब्दासाठी योग्य संधी ओळखा. म्हणजे खाली हा जो शब्द दिलाय मुळी इच्छा, याच्यासाठीची योग्य संधी ओळखा. आता पहिले तर आपल्याला संधीचा प्रकार ओळखता आला पाहिजे, कोणत्या प्रकारची आहे. संधी आहे बघा, स्वर संधी आहे. स्वर संधी, स्वरसंधी म्हणजे सजातीय स्वरसंधी त्या ठिकाणी आलेले आहे. मुनी इच्छा, मग आता मुनी हा शब्द जर आपण खोळायला घेतला विद्यार्थी मित्रांनो, तर पाय मोडलेला म अधिक त्याच्यातनं छोटा उ बाहेर पडतो, परत पाय मोडलेला न अधिक त्याच्यामधनं लहानी ई बाहेर पडते. मग ईच्या समोर ई आली तर सजातीय 2 ई एकत्र येऊन राहिल्या, दोन्ही लहान्या ई आहेत, दोन्ही रस्व ई आहेत. दोन्ही रस्व ई एकत्र आल्या तर काय तयार होतं, मोठी दीर्घ ई तयार होते. आणि दीर्घ ईचं सिम्बॉल काय आहे, दुसरी विलांटी आहे. मग आता बघा इथं जे त्या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत, या ऑप्शन्स मध्ये बघा विलांट्यांमध्येच गडबड केलेली आहे, म्हणून समीकरण मांडणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. पहिलं बघा मुनी इच्छा आहे, पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे बघा. याला पहिली विलांटी दिली, पहिली विलांटी देता येत नाही. दुसरी इथे पण पहिली विलांटी दिली, ही पण देता येत नाही, हे पण देता येत नाही. आता कशी देता येत नाही मी सांगितलं तुम्हाला. मुनी हा शब्द फोडल्यानंतर शेवटी ई येतो आणि इच्छा या शब्दाच्या सुरुवातला सुद्धा ई येतो. दोन्हीही रस्वई ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक मोठी दीर्घई त्या ठिकाणी तयार होते. त्यावेळेला एक मोठी काय तयार होते, दीर्घई तयार होते. आणि दीर्घईची विलांटी सिम्बॉल काय आहे त्या ठिकाणी, दुसरी विलांटी. म्हणजे शब्द जर संधी घडवायची असेल आणि एकत्र आणायचा असेल तर कशाने एकत्र आला पाहिजे, मोठ्या विलांटीने एकत्र आला पाहिजे. कधीच लाईनी विलांटी येणार नाही, दुसरी पहिली विलांटी येणार नाही. मग इथं बघा हा शब्द करेक्ट आहे, दुसरी विलांटी आलेली आहे. इथं पण नाही, इथं पण नाही आणि इथं पण त्या ठिकाणी नाही. अशा पद्धतीने आपल्याला संधी हा जो चॅप्टर आहे ना, हा संधी हा चॅप्टर शब्दफोडी बरोबर शिकण्याचा चॅप्टर आहे ना, अतिशय चांगला. संधीवरती पण आपल्याला प्रश्न पडलेला दिसतो, वर्णमालेवरती प्रश्न पडलेला दिसतो, त्या ठिकाणी म्हणींवरती प्रश्न पडलेला दिसतो. शब्दांच्या जातींवरती आणि शब्दसमूहावरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. त्या ठिकाणी 81 नंबरचा प्रश्न आहे. कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघू. साधारणतः नवलाई हे खालीलपैकी कोणते नाम आहे. मग आता नामाचे प्रकार, परत शब्दांच्या जातींवरती त्या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. मग सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, गुणवाचक नाम आहे की भाववाचक नाम आहे. मग नवलाई हे भाववाचक नाम आहे, शेवटी ई प्रत्यय लागलेला आहे. ज्या ज्या नावाला ई प्रत्यय लागलेला, भाववाचक नामाचा प्रत्यय लागलेला असतो त्याला आपण भाववाचक नाम. भाववाचक नामाला नेहमी प्रत्यय लागून येतो, बिना प्रत्ययाचं भाववाचक नाम येत नाही. नवलाई म्हणजे एखाद्या गोष्टीचं नवल होणं, एखाद्या गोष्टीचं अप्रूप वाटणं. मग आपल्याला जर नवीन वस्तू आपण घ्यायला जात असू, नवीन वस्तू घ्यायला जात असू तर काय होते, आपल्याला हरिक होते. हरिक होणं, तो हरिक आपण सांगू शकतो समोरच्याला कसा होऊन राहिला, मला आनंद कसा होऊन राहिला, हरिक कसा होऊन राहिला हे सांगू शकत नाही. तसं एखाद्या गोष्टीचं, एखाद्या फिरायला गेलो तरी चांगली गोष्ट दिसली आपल्याला तर आपल्याला त्याची नवई होते, किंवा त्याला आपण म्हणतो की आश्चर्यकारक आपल्याला चांगलं वाटतं. म्हणजे नवलाई कशी होते हे आपण सांगू शकत नाही. ते एक प्रकारचं काय, भावना व्यक्त करणारं नाव आहे, भाववाचक नाव आहे. मुलगे हा शब्द खालीलपैकी काय आहे. मुलगे हा शब्द खालीलपैकी नपुंसक लिंगी आहे. मुलगा, मुलगी आणि मुलगे हे 3 नाव असे आहेत की जे मुलगा म्हटलं तर पुलिंगी येतं, मुलगी म्हटलं तर स्त्रीलिंगी येतं आणि मुलगे म्हटलं तर त्या ठिकाणी नपुंसक लिंगी येतं. 3 नंबरचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतर खालचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे तर मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी. मुलांनी गुरुजींची आज्ञा पाळावी अशा स्वरूपाचं वाक्य आहे. आणि मुलांनी या त्या शब्दाला त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे, विचारलेला आहे आपल्याला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. नि प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीय विभक्तीचा नि प्रत्यय त्या ठिकाणी आहे. सुटला प्रश्न. विभक्तीवरती प्रश्न आलेला आहे बघा, नामावरती प्रश्न आलेले आहेत बघा, नामाच्या वचनावरती लिंगविचारावरती प्रश्न आलेला आहे, नामाच्या प्रकारावरती प्रश्न आलेला आहे, संधीवरती आलेला आहे. त्याच्यानंतर विभक्ती म्हणजे नामा शब्दांच्या जाती आणि काही महत्वाचे ग्रामरचे चॅप्टर जर घेतले आपण तर त्याच्यावरती प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडलेले पाहायला भेटतात. त्याचबद्दलचा पुढचा प्रश्न बघू आपण. 84 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, कशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी आहे हा. 84 क्रमांकाचा काय म्हणताय की खालील वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. त्या दुकानात काय आहे ते मला माहित नाही. काय या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, काय हे काय आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे. काय नामावरती प्रश्न आला, विभक्तीवरती प्रश्न आला
शब्दाच्या जातीच्या सुरुवातच्या चॅप्टरवरच प्रश्न आलेले आहेत. सर्वनामावरती प्रश्न आला. काय आहे हे? प्रश्नार्थक सर्वनाम. वस्तूसाठी वापरतो आपण काय, व्यक्तीसाठी वापरतो कोण. मग किती प्रश्नार्थक सर्वनाम आहेत? तर 2. कोण आणि काय हे 2 प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. कोण हे व्यक्तीसाठी वापरतो, तर काय हे आपण वस्तूसाठी वापरलेलो असतो. दर्शक सर्वनाम नाहीये किंवा सामान्य सर्वनाम नाहीये किंवा संबंधी सर्वनाम सुद्धा इथं विचारलेलं नाहीये. बघा आता पुढचाच प्रश्न विशेषणावरती टाकलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. संख्या विशेषणाच्या प्रकारामध्ये अनेक लोकांना गडबड होते. त्या ठिकाणी संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार पडतात आणि या 5 प्रकारामध्ये बरेच लोकांना गडबड होते. क्रमवाचक आहे, आवृत्तीवाचक आहे, पृथक्त्ववाचक आहे, की कशा पद्धतीचं आहे त्या ठिकाणी आपल्याला ओळखता येत नाही. बघू आपण कशा पद्धतीचं आहे. एक एक मुलगा रांगेत पुढे जात होता. याचा एक एकचा आपल्याला त्या ठिकाणी हे विचारायचं आहे प्रश्न. कोणत्या प्रकारचं संख्यावाचक विशेषण आहे, तर एक एक हे पृथकत्ववाचक संख्या विशेषण आहे. 4 नंबरचं. गणनावाचक नाहीये. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, प्रथम, द्वितीय, तृतीय गणनावाचक 1 2 3 4 गणनावाचक असतं. आवृत्तीवाचक एखाद्याच गोष्टीची डबल डबल आवृत्ती काढायची झाली, दुहेरी, तिहेरी, चौपट, पाचपट, सहापट किंवा ज्याला आपण म्हणतो 4 पदरी, 5 पदरी किंवा ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी 9 वारी, साड्यांचे प्रकार बघा, 5 वारी, तर ते जे आपण म्हणतो त्याला आपण आवृत्ती म्हणतो. पृथकत्व म्हणजे एकच संख्या एकाच संख्येने लागून येत असेल तर मग एकच संख्या एकाच संख्येने पृथकत्व मध्ये लागून येते. एक एक जसं म्हणतो आपण 2 2 3 3 आपण म्हणतो ना, मला 2 2 कंपास, एखाद लहान लेकरांना माझ्याकडे 2 2 पेन्सिल आहे, मग 4 4 बरोबर आहे, 2 2 4 4. एकच संख्या एकाच संख्येला जेव्हा डबल डबल लागून येते तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याला पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतो. हे संख्या विशेषणाचे त्या ठिकाणी प्रकार आहेत. 86 नंबरचा प्रश्न आहे बघा, मराठी ग्रामरचा प्रश्न आहे. कशा पद्धतीचा प्रश्न आहे पहा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. ह्या वाक्यातील खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? क्रियापद आपल्याला कोणत्या प्रकारच्या वाक्याचं ओळखायचं आहे? सकर्मक क्रियापद आहे, अकर्मक आहे, विकर्मक आहे की उभयविधी क्रियापद आहे? मग आता पाहायचं 2 कर्म आहेत की नाही आहेत, की एक कर्म आहे वाक्यामध्ये. कर्ता कर्म ओळखता यायला पाहिजे, तो मुख्य मुद्दा आहे वाक्याचा. मग गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. शिकवणारे गुरुजी कोण झाले वाक्यातला? कर्ता. शिकवलेलं व्याकरण काय झालं वाक्यातलं? कर्म. कोणाला शिकवून राहिले? विद्यार्थ्यांना. काय झालं वाक्यातलं? अप्रत्यक्ष कर्म. द्विकर्मिक क्रियापद या वाक्यामध्ये आहे. कोणतं क्रियापद आहे? द्विकर्मिक. 2 कर्म आले, एक प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं अप्रत्यक्ष कर्म. बरं पुढचा प्रश्न बघू आपण कशा आहे. आम्ही बागेत भरपूर खेळलो. आम्ही बागेत भरपूर खेळलो या वाक्यातील अधोरेखित क्रिया विशेषण अवयवाचा प्रकार ओळखा. आम्ही बागेत भरपूर खेळलो, भरपूरला त्या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे आणि तो अधोरेखित केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की याच्यात क्रिया विशेषण ओळखायचं आहे. मग भरपूरचं क्रिया विशेषण संख्यावाचक क्रिया विशेषण आहे. कसं खेळलो आपण? भरपूर खेळलो. रीती परिणामाचे म्हणलं संख्यावाचक आहे, की कमी खेळले, जास्त खेळले, थोडं खेळले, किती खेळले, भरपूर खेळले. संख्यावाचक क्रिया विशेषणाचा प्रकार त्या ठिकाणी तो आहे. पुढचं बघू. बघा, एका लाईन शब्दाच्या जातीवरती आहे. नामही आलं, सर्वनामही आलं, विभक्ती आली, विशेषण आले, क्रिया विशेषणही आले. म्हणजे बघा कशा पद्धतीचे सगळे शब्दाच्या जातीवरचेच प्रश्न आपल्याला पाहायला भेटतात. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, याच्यामधलं अथवा या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. काय कमांड दिलेली आहे बघा आपल्याला. या वाक्यातील अधोरेखित उभयनवी अवयवाचा प्रकार ओळखा. परत शब्दाच्या जातीवरचा प्रश्न आहे बघा. अथवा काय आहे? विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय आहे. कसं आहे? विकल्प बोधक, हे किंवा ते, हे अथवा ते, म्हणजे 2 गोष्टींना एक पर्याय. म्हणजे हे एक तर शाळेत जा, नाही तर मग घरी राहा, पर्याय आहे. पर्याय जर एका गोष्टीला असतील की आता उन्हाळा लागला समजा, एक तर आंबा खा नाही तर मग टरबूज खा, पर्याय दिलेला आहे. परत मग तुझ्या जिथं पर्याय दिलेला असतो, विकल्प दिलेला असतो, हे नाही तर ते, त्याला आपण विकल्प बोधक. आणि विकल्प बोधक कशामध्ये मोडतं? प्रधानत्व सूचक मध्ये मोडतं. मग विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयानवी अवयवाचा प्रकार त्या ठिकाणी. परत शब्दाच्या जातीवरती प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. एका लाईननी शब्दाच्या जाती आहेत बघा. दुसरा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा कशा पद्धतीचा प्रश्न आहे. बापरे किती प्रशस्त राजवाडा हा, याच्यामधला बापरेला अधोरेखित केलेला आहे. अधोरेखित केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार आपल्याला त्या ठिकाणी ओळखलेला आहे. परत शब्दाच्या जातीवरती त्या ठिकाणी प्रश्न आलेले आहेत की बापरे हे काय आहे? अधोरेखित केलेलं बापरे काय आहे? आश्चर्यकारक आहे. आपल्याला केवळ प्रयोगी अवयव जेव्हा आपण पाहतो, केवळ प्रयोगी अवयव म्हणजे काय?
तर तोंडातनं निघालेली अचानक रिॲक्शन, एखादी घटना आपल्या समोर घडत असेल, आपण अवाक होत असू, आश्चर्य होत असू, प्रशंसा, दुःख, काही पण तोंडातनं जे अचानकपणे उद्गार निघतात, जे निघालेले जे उद्गार असतात त्यांना आपण उद्गारवाचक म्हणतो किंवा केवळ प्रयोगी अवयव म्हणतो. मग इथं केवळ प्रयोगी अवयवाचे प्रकार सुद्धा पडलेले असतात आणि बापरे हे आश्चर्यकारक केवळ प्रयोगी अवयव त्या ठिकाणी आहे. पर्णिकाचा पेपर लिहून झाला, वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. प्रयोग ओळखणं तर अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात सोपी चॅप्टर म्हणजे कुठला असेल तर प्रयोग आहे. तर पर्णिकाचा पेपर लिहून झाला. आता पेपर लिहिणारी पर्णिका कोण झाली वाक्यातली? कर्ता. लिहिलेला काय? पेपर. काय झालं वाक्यातलं? कर्म. मग आता पर्णिकाला हे लागलेलं आहे का? प्रत्यय लागलेला का? हो. कोणता प्रत्यय लागला? चाचा प्रत्यय, षष्टी विभक्तीचा. कर्त्याला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलेला असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल, क्रिया पूर्ण झालेली असेल तर समापन कर्मणी प्रयोग त्या ठिकाणी झालेला असतो. मग कुठला प्रयोग आहे? समापन कर्मणी प्रयोग. चला पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. प्रतिदिन या सामासिक शब्दातील समास ओळखा. प्रतिदिन हा शब्द दिलेला आहे आपल्याला, समास ओळखायला सांगितलेला आहे. प्रतिदिनचा अव्ययभाव समास आहे बघा. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, क्रमाप्रमाणे सांगते. अव्ययभाव समासाचा शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे 91व्या प्रश्नामध्ये. पुढचा प्रश्न बघू आपण या ठिकाणी कशा पद्धतीचा आहे. फकीर हा शब्द मराठीतील खालीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे? फकीर हा शब्द बघा अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे. पोर्तुगीज मधूनही आलेला नाही, फारसी मधूनही नाही आला आणि इंग्रजीतूनही नाही आला. अरबी मधून हा शब्द साधारणतः आपल्याकडे आलेला आहे. पुढचं बघा मी शब्दसिद्धीबद्दलही प्रश्न कोणत्या भाषेतनं, प्रत्येक पेपरला एक प्रश्न याच्याबद्दल पडलेला असतो. खालील वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर अलंकारावरती आपल्याला प्रश्न आलेला आहे. ग्रामरच्या शब्दांच्या जातींवरती तर आलेच, पण समास, अलंकार, शब्दसिद्धी हे जे महत्वाचे ग्रामरचे चॅप्टर्स आहेत, सर्व व्याप्ती आपल्याला ठिकाणी सिलेबसची दिसते. काय वाक्य आहे बघा. नयन कमल हे उघडिता हलके जागे हो जानकी. खालीलपैकी कशाचं आहे? कोणत्या समासाचं वाक्य आहे? तो उपमाचं नक्कीच नाहीये, उत्प्रेक्ष नाहीये, उपनहुती नाहीये. हे नयन कमल उघडिता हलके हो जानकी हे साधारणतः रूपक वाक्य त्या ठिकाणी आहे. हे एक रूपक अलंकाराच्या तुलनेवर आधारित प्रकरणामध्ये रूपक अलंकार आहे आणि हे वाक्य आपल्याला रूपक अलंकाराचं असल्याचं त्या ठिकाणी दिसतं. पुढचा प्रश्न बघू आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीचा आहे. पुढील कंसात दर्शवलेले विरामचिन्ह कोणत्या प्रकारचे आहेत? विरामचिन्ह दर्शवलेलं आहे कंसामध्ये साधारणतः अशा पद्धतीचं. हे विरामचिन्ह कोणत्या प्रकार? अर्धविराम चिन्ह आहे बघा. हे काय आहे? अर्धविराम चिन्ह. 4 नंबरचं ऑप्शन आहे याचं, अर्धविराम चिन्ह. आता विराम चिन्हांचे आपल्याला चिन्ह दिलेले असतात आणि त्यांचे नाव ओळखलेले असते. मराठी भाषेतील विरामचिन्ह नावाचं वाक्यांच्या प्रकारामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि त्याच्यावरती हा प्रश्न आपल्याला पडल्याचं पाहायला भेटतो. खालीलपैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. खालीलपैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनुसया, अनुसया आणि अनसुया याच्यापैकी आपल्याला योग्य शब्द त्या ठिकाणी ओळखायचा आहे. योग्य शब्द आपल्याला ओळखायचा असेल तर यापैकी योग्य शब्द बघा हा आहे तो 2 नंबरचा अनुसया. अनुसया हे त्या ठिकाणी एक भारताच्या पुराणामधलं त्या ठिकाणी नाव आहे. हे पुराणिक नाव आहे आणि ती योग्य अशा पद्धतीने लिहिलं जातं बघा. अनसुया, अनुसया नाही, अनसुया हे ठिकाणी नाव आहे. अतिऋतूंच्या पत्नीचं नाव त्या ठिकाणी अनुसया आहे आणि हे त्या ठिकाणी नाव आपल्याला भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये हे महत्वाचं नाव आहे आणि याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी 2 नंबर आहे. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी हे देवनागरी नाही? मग खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? तर हे बघा कन्नड भाषेची लिपी हे देवनागरी नाही. संस्कृत असेल, नेपाळी असेल किंवा मराठी असेल, या तीनही भाषांची लिपी हे देवनागरी लिपीमध्ये, ज्या लिपीमध्ये आपण मराठी लिहितो त्या लिपीमध्ये दिलेली आहे. पण कन्नड जी ही लिपी आहे, हे कन्नड साधारणतः आपण साऊथचे पिक्चर पाहतो बघा, साऊथच्या पिक्चरात मागून पाट्या दिसतात, असं काहीतरी लिपी. आता कन्नडची लिपी तर मला येत नाही, आपण काही कन्नड वगैरे शिकलेलं नाहीये, पण साधारणतः असं गोल 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 लिहिलेलं असतं बोर्डावर. मागे पिक्चर पाहिले असते ना आपण साऊथचे, तर साधारणतः त्याच्यामध्ये अशा पद्धतीची लिपी त्या ठिकाणी दिलेली असते. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. 97 नंबरचा प्रश्न आहे बघा. शब्दाचा प्रकार ओळखा. अतिथी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? अतिथी बघा तत्सम शब्द आहे, संस्कृत शब्द आहे अतिथी. देशी शब्द नाही, तद्भव नाही, परकीय भाषेतून आलेला नाही, तत्सम शब्द आहे. पुढील पैकी शब्दासाठी योग्य अर्थ लिहा. शब्द दिला बघा पाणी, नळापा,
पाण्याच्या नळाला पहिली विलांटी आहे. पाणी पहिला शब्द दिला. पाणी म्हणजे हे पाण्याच्या नळ दुसरी विलांटी असती तर जल म्हटलं असतं आपण. तहानचा काही संबंध नाही, बर्फाचा त्याच्याहून संबंध नाही. हे तीनही शब्द जवळपास पिण्याच्या पाण्याला संबंधित आहेत. आणि हा शब्द पिण्याच्या पाण्याला संबंधित नसून पाणी म्हणजे हाताला शब्दित आहे. पाणी नला पहिली विलांटी असेल तर हात होतो, आणि पाणी नला दुसरी विलांटी असेल तर त्या ठिकाणी जल किंवा पिण्याचं पाणी किंवा जीवन किंवा त्या ठिकाणी बर्फही म्हटलं चालते. आणि तहान लागते ते तहान सुद्धा, तहान ही भावना आहे तसे पद्धतीचा, पण हे म्हटलं तरी चालते. या पद्धतीने समानार्थी. मग इथं असलेला पाणीला पहिली विलांटी असल्यामुळे तो हात त्या ठिकाणी दर्शवतो. पुढचा प्रश्न बघू आपण कशा पद्धतीचा आहे. खालील पद्य पंक्तीतील वृत्त ओळखा. वृत्त ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. कशा पद्धतीचं वृत्त आहे बघू आपण आता. मधु घटकीची रिकामे घडती घरी आणि मधु मागशी ही माझ्या सख्या परी, हे वृत्त आपल्याला दिलेलं आहे. कोणत्या प्रकारचं वृत्त आहे हे ओळखायचं आहे आपल्याला. वृत्तामध्ये मात्रा असतात आणि मात्रांमध्ये वृत्त हे डिवाइड झालेलं असतं. इथं मात्रा 3-3च्या आहेत, म्हणजे 16 मात्रा. हे साधारणतः नववधू हा वृत्त प्रकार आहे. नववधू मध्ये 16 वृत्त, त्या ठिकाणी 16 मात्रांचं वृत्त आहे. मात्रा वृत्ताचा प्रकार आहे हा. नववधू आणि 16 वृत्त. नववधूचे किती वृत्त आहे, किती मात्रा आहेत, तर 16 मात्रा आहेत. आणि हे नववधू पद्धतीचा आहे. शेवटचा प्रश्न बघा. हात ओले करणे या वाक्यात खालीलपैकी कोणता अर्थ होतो. आता हात ओले करणे म्हणजे पैसा मिळवणे हा सुद्धा याचा त्या ठिकाणी अर्थ होऊ शकतो. त्यांचे हात ओले करा म्हणजे काही ना काही त्यांना द्या, अशा पद्धतीचा सुद्धा हा अर्थ याच्यामध्ये होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण बुलढाणा जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस त्या ठिकाणी केलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं तर मराठी हे मॉडरेट लेवलचं मराठी आलेलं आहे. कठीण नाही आहे. शब्दांच्या जाती जास्त फोकस केलेले आहेत किंवा ग्रामरचे महत्वाचे चॅप्टर्स त्या ठिकाणी इथं फोकस केलेले आहेत. आणि आपण व्यवस्थित अभ्यास केला तर नक्की आपल्याला 25 पैकी 25, 20च्या वर नाही, आपण 25 पैकी 25 मार्क त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या पेपरमध्ये घेऊ शकतो किंवा घेतलेले असतील विद्यार्थ्यांनी. आणि जीएस मध्ये सुद्धा आपण पाहतो 5 ते 6 प्रश्न, 6 प्रश्नांपर्यंत करंट अफेअरला पडलेले आहेत. बाकीचा सगळा फॅक्च्युअल डाटा, जे जीएसचे 4 महत्वाचे विषय ज्याच्यामध्ये भूगोल म्हणतो आपण, अर्थशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र, तर इतिहासाचा एकही प्रश्न त्या ठिकाणी नाही. मात्र अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि भूगोलावरती प्रश्न पडलेले आहेत. आणि जिल्ह्याच्या संबंधित जे प्रश्न असतात ते भूगोलामध्येच गिनल्या जातात किंवा जिल्ह्याच्या विशेष माहितीमध्ये गिनल्या जातात. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण जर अनालिसिस करायचं असेल प्रश्नपत्रिकांचं, तर आपण नक्कीच ज्या जिल्ह्यातनं फॉर्म भरला त्या जिल्ह्याची इन्फॉर्मेशन करून ठेवा. नक्कीच आपण जीएसचे महत्वाचे चॅप्टर्स करून ठेवा आणि मराठीला एक चांगल्या पद्धतीची रिव्हिजन द्या, जेणेकरून या दोनही विषयामध्ये आपल्याला साधारणतः 45+ मार्क त्या ठिकाणी घेता आले पाहिजे किंवा पडले पाहिजे, जेणेकरून आपण कट ऑफ तो ज्या ठिकाणी येतो क्लिअर करत असू. सर्वच जेवढे शक्य होतील तेवढ्या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी आपल्याला अनालिसिस आपल्या माध्यमातून देण्याचं काम त्या ठिकाणी चालू असणार आहे. येणाऱ्या पेपर्ससाठी कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी असणार आहे, ज्यावेळेला आपलं अनालिसिस घेणं होईल त्यावेळेला एक आपण स्ट्रॅटर्जी सुद्धा सांगू की येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला पोलीस भरतीचे ज्या ज्या जिल्ह्यांचे पेपर राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई असेल, नागपूर शहर, पुणे, हे कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी आपण वापरली पाहिजे. मुंबईसाठी सर्वात जास्त आपल्याला जीएस हा फॅक्टर फार महत्वाचा असतो, कारण जीएस वरती जास्त प्रश्न विचारलेले असतात. किंवा पुण्यामध्ये जीएस मध्ये आपल्याला भरपूर प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले पाहायला मिळतात. मग फॅक्च्युअल डाटावरती किती विचारलेले असतात आणि करंट अफेअर वरती किती विचारलेले असतात हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्या सगळ्या माहितीसाठी आपल्याला झालेल्या जिल्ह्यांच्या पोलीस भरतीच्या मराठी आणि जीएसचं अनालिसिस करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. हा बुलढाणा जिल्ह्याचा पेपर होता. कठीण नाही पण मॉडरेट लेवलचा पेपर होता. भंडाऱ्याचा कठीण होता असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, पण ठीक आहे, स्टेटमेंट वाईज प्रश्न असल्यामुळे भंडारा जिल्ह्याचा पेपर हा साधारणतः कठीण मध्ये आपण गिनू शकतो. तरी भंडारा जिल्ह्याचं त्या ठिकाणी जीएस जे आहे मॉडरेट लेवलचंच होतं, एवढं कठीण नव्हतं. जिल्ह्यासंबंधितचे प्रश्न, 2-3 करंट अफेअरचे प्रश्न आणि फॅक्च्युअल डाटा संदर्भातले प्रश्न होतेच. जीएस मध्ये जर आम्हाला कोणत्या विषयांवरती, आता आपण प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस पाहून राहिलो आणि कोणत्या विषयांवरती फोकस करायचं असेल जीएस मधलं, तर सर्वात जास्त म्हणजे भूगोल आणि राज्यशास्त्र या विषयांवरती आपल्याला फोकस करावं लागतं, कारण जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला त्या विषयामधून पडलेले प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. करंट अफेअर वरती नक्कीच आपल्याला फोकस करायचं असतं, कारण 5-6 पैकी कधी कधी 5-6 प्रश्न सुटून जातात, कधी कधी 4ही सुटले तरी चालतात. पण फॅक्च्युअल डाटा जो आपल्या हातचा आहे, ज्याचा माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, जे आपण पाठ केली तर आपल्याला त्या ठिकाणी येते, त्याच्यावरचे प्रश्न आपले चुकता कामा नये जीएस संदर्भातले. आणि मराठी
25च्या 25 प्रश्न आपल्या हातचे असतात. कधी-कधी म्हणींमध्ये म्हणा किंवा वाक्प्रचारामध्ये किंवा समानार्थी शब्दामध्ये आपल्याला कन्फ्यूज होतं. पण ग्रामरचे प्रश्न मात्र आपले चुकता कामा नये. ग्रामरचे प्रश्न आपल्याला ॲज इट इज त्या ठिकाणी यायला हवेत. पुढचा जिल्हा आपण या लेक्चर सीरीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी एनालिसिस आणखीन टाकू, की कशा पद्धतीचे पेपर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत आणि आगामी येणाऱ्या पेपरसाठी तुम्हाला कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखायला लागणार आहे, की काय कोणकोणत्या विषयांवरती फोकस करण्याची आवश्यकता आहे. हे सुद्धा आपण पेपर अनालिसिस करताना सांगत जाऊ. प्रश्नांचं वर्गीकरण सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी करत जाऊ किंवा लेसन वाईज करत जात जाऊ. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्या जिल्ह्यांचे पेपर राहिलेले असतील त्यांनी सांगा की आमच्या जिल्ह्याचा पेपर राहिलेला आहे. जिल्ह्याची इन्फॉर्मेशन जर आपल्याला टाकायची असेल तर आपण त्या ठिकाणी टाकून देऊ.